तुमच्याशी महाशिवरात्रीसाठी एक मस्त छान आणि खूपच सिंपल एक सोबर मेकअप शेअर करते आहे। तर सगळ्यात आधी त्याच्यासाठी आपण टोनर अप्लाय करून घेणार आहोत। तर टोनर अप्लाय करणं खूपच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, कारण आता मी इथे ड्राय स्किनबद्दलचे मेकअपच्या बद्दल बोलत आहे, कारण माझी स्किन ड्राय आहे आणि ज्यांची कोणाची ड्राय स्किन असेल ते कुठल्या प्रकारे मेकअप करू शकतात बऱ्याचशा गोष्टी वापरून। तर त्यासाठी मी इथे दाखवल्या गेलेल्या गोष्टी आहेत। टोनर वापरलं आहे, आता मी लॅक्मेचं मॉइश्चरायझर वापरते, कारण मॉइश्चरायझर लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याने स्किन हायड्रेट होते, मॉइश्चर राहतं आणि आपला जो फाउंडेशन आहे किंवा जो बेस आहे मेकअपचा तो केकी किंवा पॅची होत नाही आणि त्यांनी डाग धब्बेही दिसत नाही। तर ह्यानी खूप छान मॉइश्चर राहतं, आपली स्किन हायड्रेटेड राहते, त्यामुळे मॉइश्चर लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे। यानंतर मी ब्लू हेवनचं प्रायमर यूज करते, कारण हे ऑइल बेस्ड प्रायमर आहे आणि ऑइल बेस्ड प्रायमर हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपली स्किन ड्राय असल्यामुळे आपल्याला ऑइल बेस्ड प्रायमर हे खूप महत्त्वाचं आहे लावणं, कारण ह्याच्याने हायड्रेशन आणि फाउंडेशनसाठी एक खूप छान लेअर तयार होते आणि खूपच मस्त फाउंडेशन आपल्या इव्हनली सगळीकडे व्यवस्थित पसरतं जर आपण प्रॉपर ऑइल बेस्ड प्रायमर लावलेलं असेल। यानंतर मी वापरणार आहे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन, जे छोट्या पॅकमध्ये येतं आणि ते खूपच मस्त, त्याचा ॲक्च्युली जो फ्लो आहे तो खूपच छान आहे। तर त्याला आपण इव्हनली आपल्या स्किनवर पूर्णपणे पसरून घेणार आहोत। याला पूर्णपणे ब्लेंड करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण हे खूप छान कव्हरेज देतं। हे आपण ज्यांना खूप डार्क सर्कल्स आहेत किंवा ज्यांना खूप पॅचेस आहेत ते हे फाउंडेशन्स आरामात वापरू शकतात, कारण ह्याने ऑलमोस्ट सगळं कव्हर होतं आणि खूप छान रिझल्ट्स याचे मिळतात। मी हे खूप बऱ्याच दिवसांनी वापरते, कारण त्यांनी मला ह्याचे खूप छान रिझल्ट्स मिळाले आहेत। तर ज्यांना फटाफट मेकअप करायचा आहे, ज्यांना जास्ती वस्तू नाही वापरायच्या आहेत, ते हे फाउंडेशन वापरू शकतात। त्यानंतर मी लॅक्मेचं सन एक्सपर्ट कॉम्पॅक्ट वापरते, कारण मला आता आपल्याला पूजेला जायचं आहे, मंदिरात जायचं आहे, तर आपण उन्हात न जाणार, तर त्यासाठी थोडंसं समर स्टार्ट झालं आहे, तर त्यामुळे मी इथे वापरते आहे सन एक्सपर्टचं कॉम्पॅक्ट, ज्याने थोडंसं आपल्याला एक सनस्क्रीनचं लेवल मिळेल, त्याने आपली आउटर लेअर जी आहे ती व्यवस्थित राहील, फाउंडेशन काळं पडणार नाही, मेकअप आपला काळा पडणार नाही आणि सिंपल सोबर मेकअप हा खूपच साधा दिसेल, अजिबात ह्याच्यात भडकीला काहीही वाटणार नाही। त्यानंतर आपण ह्याला प्रॉपरली पूर्ण आपल्या स्किनवर, आपल्या पूर्ण लेअरवर व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घेतोय, ह्याने काय होणार, पॅचेस दिसणार नाही। हे मी थोडंसं हाताने सुद्धा पुसून घेते, कारण मला जास्ती डस्की किंवा जास्ती व्हाईट नको आहे। यानंतर मी मॉर्फचं जे आयशॅडो पॅलेट आहे त्यातनं गोल्डन आणि ग्रीन कलर यूज करणार आहे, कारण माझ्या ब्लाऊजमध्ये ग्रीन कलरची फक्त एक पट्टी आहे, तर त्या ग्रीन कलरला आणि मी व्हाईट कलरची साडी घातली आहे ज्याला गोल्डन कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे मी गोल्डन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशनमध्ये इथे आयशॅडो लावत आहे आणि ते आयशॅडोसुद्धा मी बोटाच्या साहाय्यानेच लावते, कारण खूपच सोपं जातं। ज्यांना अगदी ब्रशची सवय नसते ते डायरेक्ट बोटाने सुद्धा व्यवस्थित लावू शकता। तुम्ही इथं बघू शकता मी किती अगदी सिम्पली गोल्डन लेअर आधी लावली आहे, त्यावर ग्रीन लायनर आणि काजळ मी आज काहीही वापरणार नाही आहे। लायनर, काजळ, मस्कारा मी कुठल्याही गोष्टी आज आय मेकअपसाठी वापरणार नाही आहे, मी फक्त आणि फक्त आयशॅडोचा वापर करणार आहे। तर इथे मी ग्रीन आयशॅडोनी लायनर तयार केलेलं आहे, त्याच प्रकारे ग्रीन कलरचाच मी काजळ करणार आहे, त्याचंच माझ्या वॉटर लाईनच्या खाली काजळची लेअर देणार आहे, त्याने व्यवस्थित छान लेअर आपल्याला मिळणार आहे आणि मस्त डोळे आपले उठून दिसणार आहेत। तर ह्यानंतर तुम्ही बघू शकता मी काजलची लेअर देते माझ्या डोळ्यांच्या खाली, ज्याने मस्त हिरव्या रंगाचं काजळ आपले डोळे छान उठून दिसणार आहेत। ह्यानंतर मी ब्लू हेवनची लिपस्टिक लावते, जी खूप छान आहे, थोडासा रंग गुलाबी हवा आहे आपल्या मेकअपमध्ये, त्यामुळे मी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावते, जी खूपच छान आहे आणि ही लॉंग लास्टिंग आहे, जास्ती नाही बट स्टील आपल्या मेकअपला पूजा वगैरे करून येऊस तर व्यवस्थित राहू शकते, त्यामुळे ही खूप लिपस्टिक मला आवडलेली आहे, तुम्ही ही पण वापरू शकतात। तर आता मी इथे सगळ्या ॲक्सेसरीज घालून तयार आहे आणि आता मी जाते पूजेला। तर तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी नोटिफिकेशनला नक्की ऑन करा।